रहनाल ग्राम पंचायत सरपंच सम्मान्य श्री प्रताप मारुति पाटिल के जन्मदिन के शुभ अवसर पर भिवंडी तालुका डोंगरी मैदान रहनाल गांव में स्वर्गीय विलास स्पोर्ट रहनाल द्वारा स्वर्गीय विलास स्मृति चषक 2024 का आयोजन तथा रहनाल ग्राम पंचायत सरपंच सम्मान्य श्री प्रताप मारुति पाटिल का जन्मदिन भी दर्जनों केक काटकर बड़े हर्षोल्लास के साथ मनाया गया। इस अवसर पर माजी केंद्रीय मंत्री कपिल जी पाटिल, शिवसेना उपनेते प्रकाश पाटिल, भिवंडी ग्रामीण आमदार शांताराम जी मोरे, भिवंडी पश्चिम आमदार महेश जी चौगुले, भिवंडी मनपा नगर सेवक सुमित पाटिल सहित भारी संख्या में अनेकों दिग्गज मान्यवर, मित्र मंडली, नातेवाईक तथा ग्रामस्थ मंडल उपस्थित थे। आइए देखें वहां का एक दृश्य। एक सेकंड में मुझे लगता है गौरी सर ऐसा नहीं कि दादा को मुबारकबाद नहीं चल रही होगी, घंटे के लेके बात करेंगे, लेकिन ठीक है उसको लेके पहुंचा हमारी उस स्थानापन्न व्हायचं आहे। आपलं हार्दिक स्वागत है। सभी दादे चौके धागे हैं, 6 रनों के ऊपर बल्लेबाजी कर रहे हैं और गेंदबाजी देखने को मिला और बल्लेबाजी थोड़ा सा रिहर्स करनी गई। 50वा वाढदिवस आहे, त्याच्यासोबत त्यांच्या सहचार्याने भिवंडी पंचायत की परंपरा रीति रिवाज और खास करके देखिए बघू शकता की मोठ्या संख्येने हेलिकॉप्टर उड़ाना चाहते थे, लेकिन आसान नहीं रहता है। मान्यवर उपस्थित झाले, शुभेच्छा देण्यासाठी दुसऱ्या अरे ये चाहिए भाई, कवर के ऊपर से खेला गया फील्डर से यहाँ पर बहुत बड़ा कमाल कर रहा भाई। कहीं देना जिंदगी में मेहनत इतना करो, किस्मत भी कहेगा बेटा। ज्यांच्याकडे आम्हाला उपलब्ध झाल्या ते मान्य पंकजी ठाकूर यांच्याकडे साहेबांनी एक विशेष प्रेमाची आणि जिव्हाळ्याची भेटवस्तू पण थोडं वाजवण्याचं मान्यवरांचं शुभ आगमन। खेळण्यात आलेली आहे सिटी इमर्जिंग क्रिकेट। आज खऱ्या अर्थाने यांचा वाढदिवस आहे, 50वा वाढदिवस आहे। प्रतापशेठ पाटील आपल्या शुभ असते साहेब या ठिकाणी प्रतापशेठ पाटील यांना प्रतापशेठ पाटील यांना शुभेच्छा देत आहेत आणि खास करून शुभेच्छा देण्यासाठी एक आकर्षक भेट सुरुवात देण्यात येत आहे। राजेंद्र पाटील साहेब यांच्याकडून सगळ्यात आधी आपल्या सगळ्यांच्या वतीने प्रताप पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। 50व्या वर्षात पदार्पण केलं की 50 वर्ष पूर्ण झाले पदार्पण केलं। या 50व्या वर्षाच्या पदार्पणामध्ये त्यांच्या नावाप्रमाणे चांगल्या प्रतीचं काम त्यांच्या हातून व्हावं। परम प्रताप पाटील यांचा गुणगौरव आपल्याला बघायला मिळावा, अशा प्रकारचा आशीर्वाद परमेश्वराने त्यांना द्यावा अशी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो। आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने आज त्यांचं अभिनंदनही करतो की आजच्याच दिवशी राहनाल गावच्या सरपंचपदी ते विराजमान झालेले आहेत। याच्यापेक्षा चांगलं वाढदिवसाचं गीत
हे कुठलं असू शकत नाही आणि परमेश्वराचा आशीर्वाद असला की अशा प्रकारचे योगायोग जुळून येतात आणि म्हणून आज वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सरपंच पदाच्याही शुभेच्छा देतो आणि राहणार गावच्या विकासामध्ये निश्चितपणाने भरीव कामगिरी करून राहणार गावच्या विकासाचा हातभार लावतील असा विश्वास व्यक्त करून परत एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. कल्याण डोंबिवली सगळं कॅप्टन चौघडी साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आता प्रसादजी पाटील साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी वेलकम वेलकम सुस्वागतम. शुभेच्छा देण्यासाठी जे काही मान्यवर उपस्थित आहेत प्रताप शेठ पाटील साहेब या स्पर्धेचे प्रणेते विजयाची हॅट्रिक केलेली आहे. आज खरं म्हणजे प्रताप पाटीलचं वाढदिवसही आहे, 50वा वर्षही आहे आणि सरपंच सुद्धा आज होत आहे आणि शांताराम मोरे आमदारांची हॅट्रिक जी आहे त्याच्यामध्ये त्याचाही सिंहाचा वाटा आहे. त्याच्यामुळं खास करून खासदार साहेबांना रस्त्यामध्ये कॉल करून सांगितलं का खूप चांगलं काम केलेलं आहे, त्याच्यामुळं जायचंच आहे म्हणून मनापासून तुमचं अभिनंदन. त्याचबरोबर आपल्याला खूप शुभेच्छा. खासदार साहेब म्हटलं का खूप चांगलं काम करणार तू सरपंच म्हणून, बरोबर आहे, आमची अपेक्षा आहे आणि आपल्याला या सगळ्या कामामध्ये आई जगदंबा उदंड आयुष्य देऊ आणि या गावाची लोकांची सगळ्यांची सेवा करण्याची संधी जी आपल्याला मिळालेलं आहे तिचं सोनं करावं अशा स्वरूपाची आपल्याला या ठिकाणी शुभेच्छा देतो. आपण या निवडणुकीमध्ये खूप चांगलं काम सगळ्या सहकारी दादा आहे, राम आहे, सर्वांनीच खूप जणांची नावं आहेत तर खूप चांगलं काम केलेलं आहे आणि मनापासून आपल्याला त्याबद्दलही धन्यवाद देतो आणि खूप शुभेच्छा देतो. या ठिकाणी आपल्या वाढदिवसाच्या सरपंच आपण होत आहे त्याचंही आणि शांताराम मोरेच्या हॅट्रिकची तिन्ही शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय महाराज. चार असेल मॅच सुरू करायचे पंचांनी, तर पंचांनी सामना सुरू करायचा आहे. निर्धारित 5 षटकामध्ये या पंचांचा अधिक इशारा येतोय. सेकंड इनिंगला सुरुवात होते. गोलंदाजी आणि परतावं लागेल तंबूच्या असल्याला पहिला होता बसून एक मिनिट इकडे एक मिनिट ठीक आहे एक मिनिट इकडे बघा. पुन्हा बॅकफुटला येऊन फटका खेळलेला आहे. यावर चेंडू मात्र डीप आपण तर चेंडू फटका खेळला. चेंडू सरळ जाते मिडलमध्ये डीप मिळाला. लॉंगाचं क्षेत्ररक्षक येते. खूप चांगलं क्षेत्ररक्षण मात्र मिसफील्ड होते. धावा दोघांनी धाव घेतलेल्या धाव पूर्ण झाली का ठाणे पुढे 40+ संघाला प्रदान करण्यात येतोय क्षेत्ररक्षकांचा आणि त्यामध्ये आपण फेरीमध्ये पोहोचलेले दोन्ही संघ जे हनुमान टेंबवली संघाचे सर्व खेळाडू त्यांचे सपोर्टर्स सुद्धा मोठ्या संख्येने आलेले आहेत. त्याचबरोबर विलासपूर राहणार संघाचे कॅप्टन त्याचबरोबर त्यांचे या वाढदिवसा निमित्त आमच्या विलासपूरच्या सर्व खेळाडूंनी ही स्पर्धा आयोजित केली आणि
खरोखरच योगायोग असा की आमच्या वरिष्ठांनी देखील म्हणजे नामदेव पाटील साहेब असू दे, राजन भोईर साहेब असते, राजन मडवी साहेब असू दे, तसेच कृष्णा मडवी मॅडम, तसेच सपना भोईर मॅडम यांचे खरोखर मी आभार मानतो की त्यांनी हा योगायोग घडवून आणला आणि मला राणा गावचा 50वा वाढदिवसानिमित्त त्यांनी प्रथम नागरिक होण्याचा हा बहुमान प्राप्त करून दिला। त्याबद्दल मी ह्या सर्वांचं आभारी आणि ह्या 50वा वाढदिवसाचा औचित्य साधून ही स्पर्धा आयोजित केली। आमची तिन्ही मुलं रितेश, निमेश, यश यांनी अतिशय परिश्रम घेऊन आणि माझ्या विलास स्पोर्टच्या सर्व खेळाडूंनी खरोखरच मला अप्रतिम अशी भेट दिली आणि माझं मनोबल उंचावलं। यापुढे नक्कीच मी ह्या गावासाठी, माझ्या नावासाठी नाही तर माझ्या गावासाठी मी अथक परिश्रम करून ह्या गावासाठी जेवढं काय माझ्या कारकिर्दीत करता येईल ते गावासाठी मी 100% योगदान देईन। राजकारण न करता समाजकारणाचा 80% समाजकारण, 20% राजकारण ज्याला बोलतात तसाच प्रयत्न मी करेन आणि माझ्या हातून खरोखरच गावासाठी आणि या विभागासाठी योग्य तो असा निर्णय घेण्याची क्षमता माझ्या वरिष्ठांनी जी कमान बांधलेली ती मी खरोखरच माझ्या पाठीवर जो काही मला वेळ भेटेल त्या वेळेनुसार मी शाबासकीची पाठीवर यांची मला शाबासकी भेटेल असाच प्रयत्न करेन। आणि ह्या स्पर्धेनिमित्त ज्या ज्या संघांनी इथे भाग घेतला त्या सर्वांचे आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर्व मान्यवर यांच्या उपस्थित ट्रॉफी कोण जिंकणार, दोन्ही कॅप्टन आहेत, एक फोटो सेशन होत आहे। पण स्पर्धेचे प्रणेते सर्व सन्माननीय प्रतापश्री पाटील साहेब मुर्शिदाबाद, धन्यवाद आहे माझ्या पप्पांना जे मला मॅचेस ठेवायची परवानगी दिली त्याबद्दल। आणि दुसरे तर माझी टीम विलास स्पोर्ट राहणार त्यावेळी पण खूप मला सहकार्य केले या मॅचेस ठेवण्याबद्दल। सगळी कामं वगैरे प्रॉपर केलेली आहेत ते बी। आणि अंतिम टप्प्यापर्यंत आपण आलेलो आहोत, खूप चांगलं वाटतंय। सगळ्यात पहिली नाईटची स्पर्धा केल्यानंतर मला पण चांगला वाटला आणि पप्पांचा 50वा वाढदिवस आहे त्या मित्रांनी मला पण चांगला वाटते। जरा माझ्या टीमने चांगला खेळावा, ऑपोजिट टीम पण चांगली, त्यांची पण माझीच टीम आहे, त्या दोन्ही टीमनी पण चांगलाच खेळावा। आणि काही मला हर टाइम सगळ्यांना केलेलं आहे, माझ्या अंकल झाले, आमचे मम्मी आणि मोठ्या मी, आम्ही सगळी एक फॅमिली चांगली आहोत आणि ते हर गोष्टीला मला हे करतात, पुढे करतात। धन्यवाद। आज विलास स्पोर्ट राणा आयोजित क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आणि सर्व मी सहकार्य केले। विलास स्पोर्ट राणा ही टीम चांगल्या प्रकारे मेहनत घेऊन चांगल्या प्रकारे क्रिकेट खेळतात आणि सर्वांना सहकार्य करतात आणि सर्व संघ येतात त्यांना चांगल्या प्रकारे त्यांनी प्रोत्साहन देऊन चांगल्या प्रकारे त्यांना खेळ खेळण्याची संधी दिलेली आहे। त्याच्याबद्दल विलास स्पोर्ट राणा टीमला धन्यवाद देते। आज माझे पती प्रताप मारुती पाटील यांचा वाढदिवस आहे, त्यांना वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा। आणि आज माझ्या गावाच्या वरिष्ठांनी माझ्या पतीला जो सरपंच पदाचा मान दिलेला आहे त्याच्याबद्दल सर्व वरिष्ठांचे, सर्व गावकऱ्यांचे मी धन्यवाद मानते आणि 2 शब्द संपवते। जबरदस्त परफॉर्मन्स केला आणि ठाणे 40+ क्रिकेट संघाला न्यू 40+ त्यामध्ये बंद्रे मारुती कालनेर संघावर
सावंत यांचा सन्मान आणि सत्कार करण्यात येतोय. ग्रामीण टेनिस क्रिकेट एक निश्चित फोन गोपीनाथ शशिकांत गोपीनाथजी भोईर यांच्याकडून चॉकलेट बॉक्स. झाल्यानंतर आपण पाहतोय की आपण इमर्जिंग क्रिकेट भिवंडी इमर्जिंग विक्रीत केलेला आहे. त्यानंतर ही खेळाडूवृत्ती असायला हवी आणि संघाप्रती प्रेम असायला हवं. बघा